हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण सगळ्यांनी बघितलं, अभिनेत्री रुपाली भोसले हिने स्वतःचं घर घेतलं आणि तिला शुभेच्छा द्यायला तिच्या हक्काची सगळी माणसं आली होती. त्याच्यातलीच एक म्हणजे आपली गौरी. बरं, गौरीला मी विचारलं कशी आहेस, तर गौरीच्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू आले. बिकॉज ही जर्नी तू बघितलीस आणि तुम्ही दोघी डिअर आहात असं आपण म्हणूया. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. गौरी कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? एकदम कमाल आणि मला फार भारी वाटतं असं रुपालीला. खूपच. आउट तिची जर्नी बघितली आहेस आणि ॲक्च्युली तुम्ही ट्विन पण करताय असं ठरलं होतं. सो असं काहीही ठरलं नव्हतं. मी नॉर्मल कुर्ता घालून आले होते आणि रुपाली अशी होती की तू असं राहायचं नाही, आपण दोघींनी ट्विनिंग करायचं आहे. आणि तिने सगळं म्हणजे तयारी केली होती. सो ही कोरी साडी आहे, मी जीन्स घातली, मी जीन्सवरती साडी नेसली आत्ता. आणि ती म्हणाली की हेअर वगैरे छान व्यवस्थित आणि आमचे इवन गजरे पण सेम आहेत आणि ते कोणीच दुसऱ्यांनी नाही लावायचे, फक्त आपण दोघींनी लावायचे. सो या म्हणजे बघितलंयस ना तिचा प्रवास. जसं मी तिला मगाशी म्हणाले की तू बिग बॉसच्या घरात जायच्या आधीपासून आपली ओळख आहे आणि बघितलंय तू प्रत्येक स्टेपवर कसं गोष्टी अचीव्ह करत आली आहेस. गौरी, आज एक मैत्रीण म्हणून, जवळची मैत्रीण म्हणून काय फिलिंग आहे? मला रडायचं नाही आहे. माझं खूप रडून झालेलं आहे आधीच. जवळची मैत्रीण आहेच रुपाली माझी, पण रुपाली इज लाईक अ फॅमिली टू मी. आणि तिने मला तिच्या फॅमिलीचा पण पार्ट केला आहे. म्हणजे आय नो हर मदर, आई बाबा दोघंही, संकेत हे मला खूपच चांगले माहिती आहेत. मी जेव्हा ठाण्यात राहत होते आणि जेव्हा आमचं आईचं शूट चालायचं तेव्हा काकू हक्काने म्हणजे तिच्यासाठी डबा पाठवायचा, तर त्याच्यात माझ्यासाठी एक वेगळं हे असायचं. सो आमचा बॉन्ड तेव्हाच क्रिएट झाला आणि या टचवूड तो अजूनही तेवढाच हे आहे, चांगला आहे. आणि वी आर अ फॅमिली. म्हणजे आय डोंट नो मी काय करेन तिच्याशिवाय. ओके, आपलं ठरलं होतं तू रडणार नाही असं है ना. तिने तुला कधी सांगितलं घराबद्दल आणि एक काय होती तुझी रिॲक्शन? सो हो, हेच रिॲक्शन होते. आम्ही दोघीजणी, ती अशी होती की गौऱ्या मला भेटायचं तुला अर्जंट. आणि तेव्हा माझं दुसरं शूट सुरू होतं, तेव्हा आईचं शूट, माझा ट्रॅक संपला होता आणि मी इकडे आले होते ठाण्यात आणि ती थांबली शूट नंतर तिच्या. सो आम्ही इथे मध्ये एका ठिकाणी थांबलो वेदांच्या इथे आणि ती म्हणाली की गौऱ्या मला तुला अर्जंट भेटायचं आहे, तू प्लीज गोरेगावला जायच्या आधी मला भेट. मी म्हटलं ओके. सो तिने तिची कार, मी रिक्षा थांबवली, मी तिच्या कारमध्ये बसले. ती म्हटली कारमध्ये ये. कारमध्ये बसले. तिने डायरेक्ट हे केलं आणि मला पेढा खाऊ घातला. आणि मी म्हटलं काय? तर ती म्हणाली केलं घर बुक. आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच बोललो नाही दोघी आणि आम्ही दोघीही रडत होतो आणि खूप रडत होतो. बिकॉज ऑफकोर्स मला असं वाटतं मी तर तिला आत्ता ओळखते. म्हणजे आई कुठे काय करते सुरू झाल्यापासून मी तिला ओळखते आणि त्या ह्याच्यातच आमचा बॉन्ड क्रिएट झाला. आणि मला माहिती आहे तिची पूर्ण जर्नी, बिकॉज वी आर लाईक व्हेरी क्लोजेस्ट फ्रेंड्स, वी आर बेस्ट फ्रेंड्स. आणि आय नो तिची जर्नी काय होती, ती कुठे राहत होती आणि कशा परिस्थितीत राहत होती. आणि तिने खूप मेहनत करून, खूप कष्ट करून तिने आज हे घर उभं केलं आहे. आणि इट्स अ व्हेरी बिग डील फॉर बोथ ऑफ अस. ऑफकोर्स म्हणजे माझं पण हक्काचं घर झालेलं आहे आता. आणि आय नो दॅट आय एम ऑलवेज वेलकम. मी किमान तिला 4 वेळा बोलली की वी आर सो प्राऊड ऑफ यू. गौरीचं मी आज तुला म्हणाले की आज तुझ्या मैत्रिणीला तू काहीतरी मेसेज दे, लाईक तू किती प्राऊड फील करतेस तिच्याबद्दल, तर तो कसा? आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ हर. आणि मी हे घर उभं करण्यासाठीची पण जी मेहनत आहे ती खूप वर्षांपासून आहे. मी तरी तिला आत्ताच बघती आहे. मी तिला एकच मेसेज देईन की म्हणजे सो एक गंमत सांगायची होती. मी आणि रुपाली आमचं एक असं शूट होतं पुण्याला आणि त्याच्यानंतर रुपाली रात्री आम्ही 1 वगैरे वाजता घरी आलो त्या शूटनंतर. आणि सकाळी इकडे 6चा आमचा कॉल टाईम होता आणि दोघींनाही निघायचं होतं. आणि रुपाली आली, आम्ही आलो, आम्ही जेवलो रात्री 1 वाजता. मग आम्ही झोपायला जाणार त्याच्या आधी रुपालीने आंघोळ केली. मग नंतर ती 1 तास झोपली, 3 वाजता झोपली, 4 वाजता उठली आणि 4 वाजता उठून तिने परत आंघोळ केली. सो मला तिला असं सांगायचं आहे की जरा आंघोळी कमी कर. आणि ती ड्राईव्ह करत आणलं तिने मला इकडे. आणि त्याच्यानंतर पहिला सीन तिचा होता आणि तिने शूट केलं. रुपाली तू खूप भारी आहेस. यू आर माय स्ट्रेंथ. यू आर अ स्ट्रेंथ फॉर टू मेनी पीपल. आणि आय नो वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि यू आर काइंडेस्ट, द मोस्ट जनरस पर्सन आय नो. आणि यू आर माय बेस्ट फ्रेंड. आणि प्लीज अशीच
मोठी हो, खूप घरं घे, तुला जे हवं ते सगळं मिळो. आणि मला वाटतं एवढाच मेसेज मी तिला देईन. थँक्यू सो मच. आणि तुझ्याही नवीन घरी मला लवकर यायला आवडेल. नक्कीच 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 होणार होणार. थँक्यू राजश्री मराठी, थँक्यू.